जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 25च्या अनुषंगाने जे काही टेट परीक्षा सध्या झालेली आहे, त्या टेट परीक्षेचा जो रिझल्ट आहे तर त्या रिझल्टच्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार सध्या विचारणा करत आहे की रिझल्ट जो आहे तर तो सध्या कधी जाहीर होणार। कारण ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाच्या ज्या काही आजच्या दिवसाला जी अपडेट आहे तर ती अपडेट रिझल्टच्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, जो काही परीक्षा परिषदेच्या वतीने जे टेट रिझल्टचं सध्या बघा जाहीर करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी रविवारपर्यंत जी काही मुदत आहे तर ती सध्या बघा देण्यात आली होती। आता याच्यामध्ये रविवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट जाहीर करू, अशा पद्धतीचं जे उत्तर आहे तर ते सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने तिथं मिळालेलं होतं। परंतु आताच्या घडीला आपल्याला माहिती आहे की आज जो आहे तर तो ह्या आठवड्याचा शेवटचा वर्किंग डे आहे, बरोबर। त्यानंतर उद्या 9 तारीख आहे आणि 10 तारीख असे 2 दिवस सध्या बघा सुट्टी असणार आहे। आता ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये किंवा मग आज जो असेल तर तो रिझल्ट नेमका या ठिकाणी बघा जाहीर होऊ शकतो का, तर त्या अनुषंगाने जी काही माहिती अशी मिळते की जो रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट सध्या IBPS कडनं अजूनपर्यंत ह्या ठिकाणी बघा प्राप्त झाला नाही। तो रिझल्ट सध्या बघा आजच्या दिवसाला जर ह्या ठिकाणी प्राप्त झाला तर जो काही रिझल्ट आहे तर तो परीक्षा परिषदेच्या वतीने आजच्या दिवसाला देखील उशिरापर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी डिक्लेअर केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने जी काही सर्वतोपरीची तयारी आहे तर ती तयारी सध्या झालेली आहे। परंतु त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे सध्या रिझल्ट होता तर त्या रिझल्टमध्ये काही त्रुटी होत्या, ऑनलाईन ज्या काही सध्या बघा त्या ठिकाणी टेक्निकल इश्यू येत होते। त्या अनुषंगाने पुन्हा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट त्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने IBPSला परत पाठवण्यात आला आहे। आणि आता जो काही सध्या IBPS ह्या ठिकाणी रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट MSc पुणेला सुपूर्द केल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सध्या आजच्या दिवसाला जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या जाहीर होणार का, तर त्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते की रिझल्ट जर सध्या आजच्या दिवसाला उशिरा संध्याकाळीपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सध्या बघा प्राप्त जर झाला तर रिझल्ट जो आहे तर तो आजच्या दिवसाला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत तिथं जाहीर होऊ शकतो। आता मे बी रिझल्ट जर सध्या आजच्या दिवसाला IBPS कडनं परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही तर रिझल्ट जो असेल तर तो रिझल्ट उद्याचे जे काही दिवस असणार आहे, म्हणजे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस जरी असले तर ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये विशेष जी काही परवानगी घेऊन त्या ठिकाणी रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट डिक्लेअर केला जाईल, अशा पद्धतीची देखील सध्या जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये रविवारपर्यंत जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट लागणं अपेक्षित आहे। जर रिझल्ट सध्या बघा ह्या ठिकाणी लागला नाही तर सोमवार पासून जे काही सध्या वेगवेगळ्या बघा संघटना आहे तर त्यांच्या वतीने जे पुढील आंदोलन असेल, उपोषण असेल तर त्या भूमिकेमध्ये सध्या आहे। तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी जर त्या ठिकाणी त्या कंडिशनला तशी जर वेळ आली तर बघा उपस्थिती दर्शवा, तर जास्तीत जास्त जे काही आंदोलन असेल, उपोषण असेल तर त्याला त्या ठिकाणी बघा वेळ न येऊ देता जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट मे बी आपल्याला या ठिकाणी मध्यरात्री किंवा मग उद्या किंवा परवा हे शनिवार किंवा रविवारपर्यंत कदाचित बघा पाहायला मिळू शकतो। तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मिळत आहे। तर रिझल्ट जो आहे तर रिझल्ट सध्या सुधारित जी काही प्रत असेल, टेक्निकल बाबी सध्या सॉल्व्ह होऊन जो रिझल्ट जर आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने जी शिक्षक भरती होणार आहे तर त्यासाठी बघा रिझल्ट लागणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हा रिझल्ट आज जर सध्या MSc पुणेला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जर प्राप्त झाला IBPS कडनं तर लवकरात लवकर जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट मे बी इथं जाहीर होऊ शकतो। तर तशी पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी रिझल्टच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची आताची जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट सध्या आहे। आता रिझल्टच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की साधारण रात्रीच्या वेळेस जे काही सध्या रिझल्ट असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर त्या सध्या आपल्याला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पाहायला मिळत आहे। तर आज रात्रीपर्यंत वेट करूया। जर आज रात्रीपर्यंत जर रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर नाही झाला तर पुढचे 2 दिवसामध्ये म्हणजे शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस जरी असले तरी तेथे बघा विशेष परवानगी घेऊन जो काही रिझल्ट असेल तर तो मे बी तिथं डिक्लेअर होऊ शकता। आता संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही एकदा रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट सध्या IBPS कडनं परीक्षा परिषदेला प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एरर नाही आली किंवा जे काही टेक्निकल इश्यू त्या ठिकाणी नाही आले तर जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट तात्काळ सध्या इथं जाहीर होणार आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या वैयक्तिक लॉग इनला देखील
जे काही स्कोअर कार्ड असेल तर ते देखील अवेलेबल होणार आहे आणि जी PDF असेल एकंदरीत संपूर्ण उमेदवारांची 2 लाख प्लस उमेदवारांचं रिझल्टच्या अनुषंगाने एक सेपरेट PDF असणार आहे। त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन जे काही मार्क असेल तर ते मार्क सध्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर रिझल्टच्या अनुषंगाने ही एक आताची महत्त्वाची बघा माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तसं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाकी अपडेट आपण तुम्हाला त्या ठिकाणी बघा संध्याकाळी रात्रीपर्यंत जर त्या पद्धतीने हालचाली झाल्या रिझल्टच्या अनुषंगाने तर ती अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लवकर ह्या ठिकाणी बघा प्रोव्हाइड करू। त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात। आता ह्याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट जर इथं बघितली आपण तर ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची जी काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती सध्या आताच्या घडीला कोणतंही जे काही ह्या ठिकाणी लेटेस्ट जे पत्र असेल तर ते सध्या कोणतंही इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। फक्त जे D.Ed आणि B.Ed संदर्भात ह्या ठिकाणी जे काही न्यू म्हणून दिसत आहे तर ह्याच्यामध्ये D.Ed आणि B.Edचे APR उमेदवारांचं मार्कशीटच्या अनुषंगाने जे काही वेब लिंक आहे तर त्याच फक्त इथं नवीनमध्ये पाहायला मिळत आहे। तर लवकरात लवकर जो काही रिझल्टच्या अनुषंगाने इथं ज्या पद्धतीने टॅब सध्या बघा ओपन आहे रिझल्टचा माध्यमातून 2022च्या अनुषंगाने त्या पद्धतीने सध्या जो काही 2025चा रिझल्टचा टॅब अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला फ्लॅश होताना पाहायला मिळू शकतो। तर सध्या जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। सध्या तरी हे ह्या ठिकाणी जी कोणत्याही प्रकारची अपडेट आपल्याला आता तरी घडीला पाहायला इथं मिळत नाही। तर ज्या पद्धतीने रिझल्ट आला त्या पद्धतीने बघा लवकरात लवकर विदिन अर्ध्या तासामध्ये रिझल्ट जो आहे तर तो या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे। अशा पद्धतीची जी माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळत आहे। तर सध्या वेट अँड वॉच पुढील जी काही कार्यवाही असेल त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती लवकरात लवकर पोहोचू। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही रिझल्टच्या अनुषंगाने अपडेट होती। त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल पुढील माहितीसाठी तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तुमच्या ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की सध्या रिझल्टच्या अनुषंगाने खूप उमेदवार ह्या ठिकाणी वाट पाहताना बघा मागच्या 2 महिन्यापासून आपल्याला माहिती आहे की रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट लवकरात लवकर लागणं अपेक्षित होतं। एवढे जे दिवस आहे 2 महिने तर हा दिवस सध्या बघा सध्या वाया गेला एक प्रकारे। तर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया अजून तर शिक्षक भरतीची भरपूर मोठी आहे तर ती कधी होईल हा देखील प्रश्न सध्या संपूर्ण उमेदवारांच्या मनामध्ये उपस्थित आहे। परंतु रिझल्ट जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सध्या सुरू होणार नाही। म्हणून रिझल्ट लागणे अपेक्षित आहे। तर पुढील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक रिझल्टच्या अनुषंगाने आजची महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।